नमस्कार, मिसेस सोनमळी कुकिंग चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. तर आज मी तुमच्यासाठी बनवणार आहे आम्हा सर्वांच्या आवडीचे श्रीखंड रेसिपी. काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली असेल तर श्रीखंड नेहमीच उत्तम पर्याय आहे. ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि ती तुम्हाला सहजपणे आणि कमी वेळात बनवून तयार होते. अगदी क्रीमी आणि उत्कृष्ट दर्जाचे श्रीखंड अगदी कमी साहित्यात कसे बनवायचे आणि तेही घरच्या घरी. चला तर मग ते कसे बनवायचे ते पाहूयात. फक्त दही बनवताना लक्षात ठेवा की तुम्ही दही घट्टसर घ्यायचं आहे, म्हणजे तुमचं श्रीखंड बिघडणार नाही. दही घट्ट असलं की आपलं श्रीखंड छान होतं. तर श्रीखंड बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी 500 ग्रॅम घट्टसर दही घेतलेलं आहे. हे मी घरी बनवलेलं दही आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाजारातले पण दही वापरू शकता, फक्त ते घट्टसर असावे. तर आपण आता हे दही एका कॉटनच्या मऊ अशा कापडामध्ये काढून घेणार आहोत. त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण खाली एक मोठा बॉल ठेवू. त्याच्यावरती कॉटनचं कापड हातरून घेऊया आणि त्याच्यावरती आपलं हे दही टाकून घेऊया. आणि हे दही आपण घट्ट असं बांधून ठेवायचं आहे त्या कपड्यामध्ये, जेणेकरून त्याच्यातलं सर्व पाणी निघून गेलं पाहिजे. आपल्याला त्याच्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. आता सर्व दही कपड्यामध्ये टाकून व्यवस्थित असं त्याला दाबून गाठ बांधून घ्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये जे अतिरिक्त पाणी आहे ते थोडं थोडं करून निघून जाईल. तुम्ही पाहू शकता मी त्याला घट्ट अशी गाठ बांधून घेतली, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी राहणार नाही. त्याला व्यवस्थित गाठ बांधून घेतली की आपण खाली जे भांडं ठेवलं आहे त्याच्यावरती एक चाळण ठेवून त्याच्यावर आपण हे बांधलेलं दही आहे त्याच्यावर ठेवायचं आणि त्याच्यावरती काहीतरी जड ओझं ठेवून याला आपण 2 ते 3 तासासाठी तसंच ठेवणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे अतिरिक्त पाणी आहे ते निघून जाईल आणि त्याच्यामध्ये पाणी राहणार नाही. मी याला बांधून त्याच्यावर चाळण ठेवून हे असंच फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं काय होतं, दही आपलं आंबट होत नाही आणि श्रीखंडाला आंबटपणा लागत नाही. याच्यावर असं ओझं ठेवायचं, म्हणजे त्याच्यामधलं पाणी निघून जातं. तुम्ही पाहू शकता मी याला रात्रभर असं ठेवलं होतं. आता मी त्याला फ्रीजमधनं काढलं. आपला घट्टा छान असं त्याच्यातलं पाणी सर्व निघून गेलं आणि आपला छान असा घट्टा तयार झाला आहे. मी 2-4 चमचे कोमट असं दूध घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपण केसर टाकून ठेवणार आहे. केसरमुळे आपल्या श्रीखंडला छान असा फ्लेवर येतो आणि कलरही येतो. कोमट दुधामध्ये केसर मिक्स करून ठेवलं बाजूला की त्याची चव त्या दुधामध्ये उतरते आणि आपल्या श्रीखंडाला छान अशी चव येते. आपण याला बाजूला ठेवूया. आता आपण जो दह्याचा चक्का बनवला आहे तो फेटून घेऊया. त्याच्यासाठी मी मोठं काचेचं असं भांडं घेतलं आहे आणि आपण जो चक्का ठेवला होता तो त्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे. त्या चक्क्याला व्यवस्थित असं आपण फेटून घेणार आहे. त्याला एकदम क्रीमीनेस येईपर्यंत आपण त्याला चमच्याच्या मदतीनं असं दाबून फेटून घेणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपला छान असा घट्ट असा गोळा झाला आहे चक्क्याचा. त्याला आता आपण चमच्याच्या मदतीने दाबून त्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याच्यामध्ये गुठळी नाही राहिली पाहिजे. त्याला आता व्यवस्थित एका डायरेक्शनमध्ये चांगलं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या श्रीखंडाला चांगली अशी क्रीमीनेस येते आणि श्रीखंड असं छान असं तयार होतं. त्याला 1 ते 2 मिनटं मी कंटिन्युअसली फेटून घेतलं आहे चमच्याच्या मदतीनं. एका हातानं भांडं पकडून तुम्ही असं एका डायरेक्शनमध्ये चांगलं त्याला फेटून घ्या. मी श्रीखंड नेहमी घरीच बनवते आणि मार्केटपेक्षाही चांगलं श्रीखंड घरी तयार होतं. श्रीखंड बनवायला अगदी सोपं आहे, फक्त ह्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आता आपण जेवढं आपला चक्का होता तेवढीच आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची. साधारणतः 1 कप आपला चक्का होता तर त्याच्यामध्ये 1 कप मी साखर टाकली. 1 कप साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून मग ती पिठी साखर वापरली. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण एवढी साखर याच्यासाठी पुरेशी होती. 1 कप चक्क्याला मी साधारणतः 1 कप साखर वापरली.
त्याच्यामध्ये चिमूटभर वेलची पूड टाकली. साखर टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्युअसली त्याला हलवून घ्यायचं आहे. साखर पूर्णपणे त्या चक्क्यामध्ये मिक्स झाली पाहिजे. तुम्ही चमच्याने एका डायरेक्शनमध्ये ते 2 ते 3 मिनटं हलवलं तर आपली साखर व्यवस्थित त्याच्यात मिक्स होते. त्याला असा क्रीमी असा टेक्स्चर आला की आपलं श्रीखंड तयार झालं आहे. तुम्ही पाहू शकता. त्याला आता मी कंटिन्युअसली 2 ते 3 मिनटं हलवते तर श्रीखंड आपलं तयार झालं आहे. त्याला छान असं क्रीमीनेस आलेली आहे. मी अजून एखादा मिनटं त्याला छान असं मिक्स करून घेणार आहे. श्रीखंडाला छान अशी क्रीमीनेस आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आपलं श्रीखंड छान असं तयार झालं आहे. त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता. तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते पूर्णपणे ऑप्शनल आहे, ते तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. मी ह्याला 4 मिनटं कंटिन्युअसली फेटलं आहे आणि आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असं क्रीमी आपलं श्रीखंड दिसते. त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट टाका. इथे मी 5-7 पिस्ते कापून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जे मगाशी गरम दुधात केसर टाकून ठेवले होते ते पण मिक्स करून घेते. ड्रायफ्रूट आणि केसर टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एखादा मिनिट चमच्याने मिक्स केलं की तुमचा केसर फ्लेवरचा श्रीखंड तयार होतो आहे. केसरमुळे श्रीखंडाला छान असा कलर आला आहे. याच्यामध्ये वरून कोणताच कलर वगैरे वापरणार नाही आणि वापरायची गरजही लागत नाही. आता वरून मी थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेते अजून. आणि मग असे जे आपण केसरवालं दूध थोडंसं शिल्लक ठेवलेलं ते वरून टाकून घेऊया. तुम्ही पाहू शकता अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही घरी श्रीखंड बनवू शकता. तुम्हाला जर काहीच बनवता येत नसेल तर तुम्ही हे श्रीखंड बनवू शकता. हीच रेसिपी बनवायला एवढी सोपी असते की कोणीही ह्याला सहजपणे बनवू शकतं. तुम्हालाही माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन ऑन करा. थँक्यू.